नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात शिरूर दर्शन न्यूज 14. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेतकऱ्यांना सिंगल फेस लाईट चालू करण्यासाठी माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला देण्यात आले निवेदन. अहमदपूर तालुक्यातील शिरूर, ताजबंद, माकणी, बेलूर, आंबेगाव, तेलगाव यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांना सिंगल फेस लाईट चालू करण्यासाठी माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला देण्यात आले निवेदन. शिरूर, ताजबंदसह परिसरातील शेतकऱ्यांच्या आखाड्यावर पशुधनासह सालगडी मोठ्या प्रमाणात राहतात, परंतु रात्री लाईट बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आखाड्यावर पशुधन चोरी होण्याची शक्यता आहे. सरपटणाऱ्या प्राण्यामुळे पशुधनाला विजा होण्याची शक्यता आहे, तर आखाड्यावर लाईट नसल्यामुळे सालगडीही पळून जात आहेत. यासाठी महावितरणने रात्री सिंगल फेस लाईट चालू ठेवावी, याकरिता माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल निवेदन देण्यात आले आहे. प्रथम सर्वांनाच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मकर संक्रांतीच्या दिवशी शिरूर परिसरातील सर्व शेतकरी जी की शेतीमध्ये राहत आहेत, वस्तीवाडीवर राहत आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना 24 तास लाईट मिळावं. अनेक वेळा या शेतकऱ्यांनी निवेदन दिले, वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला, तरी पण यांना लाईट मिळत नाही. अनेकांचे जनावरं दगावले, अनेकांच्या घरामध्ये साप निघाले, अनेकांचे नोकरं या ठिकाणी अंधारामध्ये आम्ही कसं राहावं या दृष्टिकोनातून त्यांच्या नोकऱ्या सोडून घेऊन गेल्यानंतर सगळे शेतकरी अत्यंत हतबल होऊन आज या ठिकाणी अधिकाऱ्याला निवेदन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. अधिकाऱ्याने या ठिकाणी त्यांना असं सांगितलं की मी 15 दिवसाच्या आत जमलंच तर उद्या पण मी व्यवस्था करतो आणि सिंगल फेस चालू करतो. त्यांना 15 दिवसाची या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी वेळ दिलेली आहे. 15 दिवसात जर नाही झालं, त्यांना जर लाईट नाही मिळाली तर जनावरा परिवारासहित ऑफिसच्या समोर या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. SD न्यूज 14 साठी धर्मपाल सर्वदे, अहमदपूर, लातूर.